नमस्कार, आरेकर किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। विभुवनी संकष्टीला म्हटलं स्पेशल आपण आंब्याचे मोदक करूया। तर मग यावेळीची रेसिपी आहे आपली आंब्याच्या उकडीचे मोदक। यासाठी मी 3 वाटी खोबऱ्याचा चव घेतलेला आहे, 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून यात 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 3 वाटी किसलेलं खोबरं घालायचं आहे। गूळ विरघळत आला की यामध्ये आपल्याला आंब्याचा रस घालून घ्यायचा आहे। हा आंब्याचा रस मी मिक्सरमधनं काढून घेतलाय, म्हणजे त्यामध्ये गुठळी राहणार नाही आणि मोदक करताना फुटणार नाही। आता हे सारण आपल्याला थोडं आटवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालायची आहे। आपलं सारण तयार आहे। आता ते थंड करत ठेवूया। सारण थंड होतंय तोवर आपण उकड काढून घेऊया। यासाठी मी 2 वाटी पाणी, 1 वाटी आंब्याचा रस गॅसवर उकळी काढायला ठेवलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा तूप घातलंय आणि याला आपल्याला व्यवस्थित उकळी काढायची आहे। मिश्रणाला व्यवस्थित उकळी आली की यामध्ये आपल्याला 3 वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि उकड व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। 1 मिनिटासाठी झाकण ठेवून आपल्याला वाफ द्यायची आहे। 1 मिनिटानंतर गॅस बंद करून अजून 5 मिनिटासाठी आपण ही उकड झाकून ठेवणार आहोत। आता ही उकड आपण एका परातीमध्ये काढून घेऊया। हे बघा, आणि ही आता आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायची आहे। ही एकदम गरम असते, त्यामुळे तुम्ही मळताना तेलाचा पण वापर करू शकता। उकड मळण्यासाठी तेल आणि पाणी या दोघांचाही वापर आपल्याला करायचा आहे। 5 मिनिटं उकड आपण मळून घेतली आहे। हे बघा, व्यवस्थित आपली उकड मळली गेली आहे। आता आपण एक पेढा घेऊन याची आपल्याला वाटी करून घ्यायची आहे। वाटी करताना सुद्धा तुम्ही तेल आणि पाण्याचा हात लावू शकता। बाकीची जी उकड आहे ती आपल्याला एका ओल्या फडक्याखाली झाकून ठेवायची आहे, म्हणजे ती कोरडी पडणार नाही आणि लागेल तसे आपण गोळे करून त्याची वाटी करून घ्यायची। आपली वाटी तयार झाली की यामध्ये आपल्याला तयार सारण भरायचं आहे आणि मोदकाच्या कळ्या करून घ्यायच्या आहेत। कळ्या पाडून झाल्या की त्या कळ्या सगळ्या एकत्र करून त्याचे आपल्याला मोदक करून घ्यायचे आहेत। हे बघा, या प्रकारे तयार मोदक पण आपल्याला एका प्लेटमध्ये ओल्या फडक्याखाली झाकून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया। आपले मोदक तयार होत आहेत तोपर्यंत आपण गॅसवर मोदक पात्रात पाणी घालून त्याला उकळी काढायला ठेवूया। म्हणजे ज्यावेळी मोदक आपण वाफ द्यायला ठेवतो त्यावेळी जर पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली असेल तर ती वाफ मोदकला व्यवस्थित बसते आणि आपले मोदक लवकर तयार होतात। मी चाळणीमध्ये एक पान ठेवलेलं आहे, नाही ठेवलं तरी पण चालेल, आणि प्रत्येक मोदक मी पाण्यामध्ये बुडवून त्या चाळणीमध्ये ठेवलाय। आता आपण ही चाळणी मोदक पात्रामध्ये ठेवून घेऊया। आता याला आपल्याला 10 मिनिटं व्यवस्थित वाफ द्यायची आहे। 10 मिनिटानंतर मोदक पात्राचं झाकण उघडलं। हे बघा, आपले मोदक व्यवस्थित वाफवले गेलेले आहेत। मोदक थोडे थंड झाले की ते आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊया। आता आपले मोदक सगळे तयार आहेत। याच्यावर मस्तपैकी तुपाची धार सोडली आहे। अधिक मासामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी खूप खास असते, तर ह्या विभुवनी संकष्टी चतुर्थीला मी आंब्याच्या मोदकांचा नैवेद्य केला होता। आपण आता हा नैवेद्य देवाला दाखवून घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला एक मोदक उघडून दाखवते। तयार मोदक अगदी लुसलुशीत झालेले आहेत। मोदक हा असा उघडायचा आणि त्यावर तुपाची धार सोडायची आहे। तुम्ही बघू शकता मोदक अगदी काठोकाठ सारणाने भरला गेलेला आहे। वाफाळत्या मोदकावर तुपाची धार सोडली की जो सुहास येतो ना, तो आपली भूक नक्कीच चाळवतो। तर तुम्हीही करून बघा आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक। आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।